अरे आनंद घन असलेला परमात्मा जो काही आहे त्याचं चिंतन करायचं सोडून तू विषयांचं चिंतन करत बसलेला आहे. त्या विषयांच्या चिंतनाने मी आणि माझ्यामध्ये गुंतलेला आहेस, त्याने तुला कधी सुद्धा समाधान प्राप्त होणं शक्य नाही. तुला जर का खरं समाधान प्राप्त करून घ्यायचं असेल तर आनंद घन असलेल्या अशा रामाचीच तुला कास धरावी लागेल. जयास वाटे सुखची असावे त्याने रघुनाथ भजनी लागावे. ज्याला शाश्वत सुखाची ओढ लागलेली आहे त्यांनी काय करावं तर रघुनाथ भजनी लागावे. राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी यांना साष्टांग नमस्कार करते. आनंद योगी परमपूज्य डॉक्टर काका यांना देखील साष्टांग नमस्कार करते. श्रद्धेय मंदाताई यांनाही साष्टांग नमस्कार करते. आपल्या वर्गाच्या अद्वैत चिंतन वर्गाच्या दुसऱ्या आचार्य सीमाताई, आदरणीय सीमाताई यांना देखील सादर नमस्कार करते. आणि श्रोते आपण जगदीश मूर्ती या नयाने आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ असलेल्या परमात्म्याला वंदन करून आज आपण 2 समास पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी मागच्या मंगळवारी आपण त्रिविध तापा जे काही आहे ते त्रिविध तापांविषयी समर्थांनी इतक्या विस्तृत प्रमाणामध्ये विश्लेषण केलेलं आपण ऐकलेलं आहे की हे त्रिविध ताप जे आहेत ते प्रत्येकाला भोगावेच लागतात. त्यातनं कोणाची सुद्धा सुटका होऊ शकत नाही. आणि त्यातनं सुटका करून घ्यायची असेल तर कशा पद्धतीने करून घ्यायची याचाही विचार आपण थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न केला की आध्यात्मिक ताप जो काही आहे तो मी देह नाही अशा पद्धतीचा विचार सातत्याने करून मी आत्मा आहे आणि म्हणून आत्मा जन्मालाच आलेला नाही आणि म्हणून त्या ठिकाणी मग मला जे ताप होत आहेत ते शरीराला होत आहेत ते मला होत नाही आहेत अशा पद्धतीचा विचार करून आपण आधी आध्यात्मिक तापातून सुटका करून घेऊ शकतो. दुसरा ताप जो काही आहे तो अधिभौतिक ताप. त्या अधिभौतिक तापाला देहादी जगत जे काही आहे ते सत्य नाही आहे अशा प्रकारचा विचार सातत्याने अंतःकरणामध्ये बाळगला. आणि मग या देहादी जगताकडून होणारे जे काही चटके, आघात, संकट जे काही येत आहेत तर ते तात्कालिक आहेत, ते तेवढ्या पुरते आहेत, ते क्षणिक आहेत. पण ज्याच्या सत्तेवर ते जाणवत आहेत ते सत्ता मात्र कायमस्वरूपी आहे आणि हे संपूर्ण जगत जे आहे ते मिथ्या स्वरूप आहे अशा पद्धतीचा विचार अंतःकरणात मांडला गेला तर अधिभौतिक तापातून सुद्धा आपली सुटका होऊ शकते. म्हणून जगन मिथ्यत्व हा निश्चय पूर्णपणे झाला पाहिजे आणि देह तादात्म्य आपलं दोन्ही सुटलं पाहिजे. आता अशा पद्धतीने या दोन्ही याच्यातनं काय तर सुटका होऊ शकते म्हणजे आध्यात्मिक आणि अधिभौतिक तापातून सुटका होऊ शकते. आणि त्याचप्रमाणे जेव्हा तो अनुभव जो काही आहे आत्मानुभव जो काही आहे तो आत्मानुभव जर का चिरकाल आणि अपरोक्ष अपरिवर्तनीय दृढ अशा पद्धतीचा आला तर मग आपली अधिदैविक तापातून सुद्धा सुटका होते. आणि अशा पद्धतीने हे 3 तापातून आपली सुटका कशी करून घ्यायची या संदर्भात सुद्धा आपण मागच्या वेळेस विचार करण्याचा प्रयत्न केला होता. सुरुवातीला 3ही ताप कसे आहेत, ते कसे भोगावे लागतात, कोणत्या तापाला कशा पद्धतीने ओळखायचं हा सगळा विचार जो काही हा सगळा विचार आपण पाहण्याचा प्रयत्न केलेला होता. आज आपल्याला मृत्यू निरूपण जे काही या संपूर्ण जगताचं खरं वास्तव जे आहे ते वास्तव समर्थ तुमच्या आमच्या समोर ठेवत आहेत. आणि हे मृत्यू निरूपणाचा आता आपण बघितलं या स्वगुण परीक्षा या दशकामध्ये असे एका पाठोपाठ एक अनेक समास समर्थांनी या ठिकाणी रचलेले आहेत आणि त्याचं विस्तृत विवरण केलेलं आहे की त्यामुळे आपल्या अंतःकरणात निश्चितपणे जर का हे मनापासून वाचले, अगदी जाणीवपूर्वक वाचले, अभ्यासला गेले तर निश्चितपणे माणसाच्या अंतःकरणामध्ये हळूहळू का होईना पण वैराग्य निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यासाठी समर्थांनी या मृत्यू निरूपणाचा सुद्धा विस्तार किती मोठ्या प्रमाणात केलेला ते आपल्या लक्षात येतं की समर्थांनी या ठिकाणी सांगितलंय की कोणी सुद्धा एकदा जो काही जन्माला आलेला आहे तो जन्माला आलेला जीव मृत्यू त्याला हा अटळ आहे. हे वास्तविक पाहता त्या ठिकाणी अटळ असलेला हा मृत्यू हे वास्तव आहे आणि ते आपल्याला स्वीकारता आलं पाहिजे. कारण मृत्यू हा कुणालाही चुकलेला नाही आणि मृत्यू हा कुणालाही चुकत नसल्यामुळे खऱ्या अर्थाने जो म्हणून या ठिकाणी जन्माला येतो त्याला अखेर मृत्यूला सामोरं जावंच लागतं. आणि या मृत्यूला जर का आम्हाला सामोरं जावंच लागणार असेल तर मग हसत हसत जावं अशा पद्धतीचा
एक विचार कबीर सुद्धा आपल्या याच्यामध्ये देतात. ते म्हणतात की आपण जन्माला येतो तेव्हा आपण रडत रडत जन्माला आलेलो असतो. म्हणजे ते लहान मूल जेव्हा केव्हा जन्माला येतं तेव्हा ते रडत असतं आणि लोक मात्र तो रडायला लागला की हसायला लागतात की अरे मुलगा झाला, मुलगी झाली. म्हणजे अशा पद्धतीने एका नवीन जीवाला जन्म दिलेला आहे आणि म्हणून लोक त्याचा आनंद त्या ठिकाणी मनवत असतात. आणि पण जेव्हा एखादी व्यक्ती मरण पावते तेव्हा कबीरदास असं म्हणतात की त्या ठिकाणी त्यांनी हसत हसत मरणाला सामोरं जावं आणि लोकांनी मात्र त्या ठिकाणी काय तर ही एवढी चांगली व्यक्ती गेली अशा पद्धतीने त्याच्याविषयी शोक करावा किंवा त्या ठिकाणी त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू तरळावेत अशा पद्धतीने. म्हणजे हसत हसत रडत रडत मुलगा जन्माला आलेला आहे, मूल जन्माला आलेला आहे, पण जाताना कसं त्यांनी जावं, म्हणजे त्यांचा मृत्यू कशा पद्धतीने व्हावा. तर त्या लोकांनी त्यांच्याविषयी वाईट, तो गेला म्हणून त्याच्याविषयी वाईट वाटावं लोकांना, पण यांनी मात्र हसत हसत त्या मृत्यूला देखील सामोरं जावं. अशी काही कमाई आम्हाला करता येऊ शकते या जीवनामध्ये आणि नरदेहाचं सार्थक त्यातच दडलेलं आहे. अशा पद्धतीने मग हा विचार जो काही आहे मृत्यू निरूपणाचा विचार समर्थ अतिशय उत्कृष्ट पद्धतीने तुम्हा आम्हाला या ठिकाणी सांगतात. सुरुवातच ते करतात की संसार म्हणजे सवयीचं स्वार नाही मरणाचं उदार, मापी लागले शरीर कधी नाही. संसार जो काही आहे ही एक अखंड चालत आलेली गहुड दौड आहे आणि म्हणून जन्माला आल्यापासून त्या ठिकाणी हळूहळू मरणाच्या काळापर्यंत त्या प्रत्येक हा काळ जो काही आहे, ही जी काही वेळ आहे, त्या प्रत्येकाला या शरीर जे काही आहे ते हळूहळू जन्मल्यापासून मरणाकडे धाव घेतच असतं. आणि म्हणून या ठिकाणी मग हे मृत्यूनिरूपण आपण समजून घेतलं पाहिजे. आणि ते समजून घेतल्यावरती की यदृष्टम तद नष्टम, जे जे काही दिसत आहे ते एक दिवस नाहीसं झाल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचा विचार जो काही आहे तो सगळ्या संतांनी तुम्हा आम्हाला सांगितलेला आहे. आणि तो विचार त्या ठिकाणी सांगून आम्हाला ते म्हणत आहेत की अशा पद्धतीने की जो जो काही जन्माला आलेला आहे त्याला एक ना एक दिवस जावं हे लागणारच आहे. आणि मग हे जर का जावं लागणारच असेल तर त्या ठिकाणी म्हणून समर्थांनी विशेषत्वाने या ठिकाणी सांगितलंय की मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीस सादर व्हावे, मरोन कीर्तीस उरवावे येणे प्रकारे. आणि या दृष्टिकोनातून आपली जी काही जीवनाची वाटचाल जी काही आहे ती जीवनाची वाटचाल अशा पद्धतीने झाली पाहिजे की सातत्याने आपण हरिभक्तीला लागलं पाहिजे आणि स्वतःची काहीतरी कीर्ती जी काही आहे ती कीर्ती मागे उरवावी असं त्या ठिकाणी समर्थ सांगत आहेत. आणि म्हणून हे मृत्यू कोणाला चुकला आहे, कोणी कोणी चुकवण्याचा प्रयत्न केला आणि कितीही गोष्ट चुकवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा तो कशा पद्धतीने ते चुकवू शकत नाही याविषयीचा विचार जो काही आहे तो विचार समर्थांनी या की कितीही तरी असे त्यांनी काय दिलेले आहेत तर जवळजवळ 35व्या ओवीपर्यंत 7व्या ओवीपासून मृत्यू कोणालाही चुकत नाही. तो शूर असू दे, वीर असू दे, सामर्थ्य संपन्न असू दे, युद्धामध्ये खेळणारा अतिशय पराक्रमी असू दे, कोणीही असला तरी सुद्धा तो त्या ठिकाणी त्यातनं सुटत नाही. अशा पद्धतीने तो विचार समर्थांनी सांगितलेला आहे. सगळ्या प्रकारचे असे जे काही विरुद्धार्थी असतील, म्हणजे उत्तम आरोग्य असलेला, चांगलं कुळ असलेला, बलाढ्य असलेला किंवा अत्यंत विद्वान संपन्न असलेला, प्रत्यक्ष भगवंताच्या अवतारांना देखील शेवटी काय झालेलं आहे तर देह निर्वाण जे तिरोधान त्याला म्हणतात की जे जन्माला आले, अवतार म्हणून जन्माला आले तरी सुद्धा त्यांना काय शेवटी तो अवतार संपवावा लागलेला आहे, तो त्यांनी संपवलेला आहे. म्हणजे अगदी जे लोक देव जे काही आहेत ते सुद्धा जे अवतार घेऊन आलेले आहेत ते सुद्धा त्या चक्रातून सुटलेले नाही. आणि म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थाने अशा पद्धतीने समर्थांनी या संपूर्ण ओव्यांमध्ये तुम्हा मला दाखवून दिलं की कितीही काय सुंदर असू दे किंवा कुरूप असू दे, काळा असू दे, गोरा असू दे, राजा रंक असू दे, विद्वान असू देत किंवा अडाणी असू देत, कोणताही माणूस जरी झाला तरी सुद्धा त्याला मरण हे चुकवता येत नाही. आणि म्हणून मृत्यू हे अत्यंत अटळ असणारं अशा प्रकारचं एक वास्तव आहे.
आणि ते स्वीकारण्यासाठी फार मोठं धैर्याची आवश्यकता असते आणि फार मोठे धैर्य त्या ठिकाणी की ते मृत्यू सुद्धा स्वीकारता आला पाहिजे. कसोशीने सर्व प्रयत्न केल्यावर त्याला प्रारब्धावर त्या देहाला सोडून देता आलं पाहिजे. आणि म्हणून सातत्याने तुम्हा मला हे स्वतःच्या मनाला पटवून घेता आलं पाहिजे. आपण बघतो की भागवतामध्ये सुद्धा काही प्रसंग असे 1-2 प्रसंग आहेत की जे हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू हा उल्लेख भागवतामध्ये येतो. हिरण्याक्ष खूप तपश्चर्या त्यांनी केली होती. हिरण्याक्ष नावाच्या त्या राक्षसाने खूप तपश्चर्या केली आणि त्या बळावर तो अत्यंत उन्मत्त झाला होता. पैसा, सत्ता आणि हाती आल्यामुळे आणि तपश्चर्येच्या बळाचं सामर्थ्य त्याला अंतःकरणात आल्याचा परिणाम म्हणून त्या ठिकाणी आपल्याला कोणी सुद्धा मारणार नाही अशा पद्धतीचं त्याला काय वाटत होतं आणि तो अत्यंत उन्मत्त झालेला होता. शेवटी भगवंतांनी वराह अवतार घेतला आणि त्याचा वध केला अशी आपण कथा पण ऐकतो. अशा या हिरण्याक्षाचा वध झाल्यानंतर त्याचा जो भाऊ आहे दुसरा हिरण्यकश्यपू हा सुद्धा भावाचं सूड उगवण्यासाठी खूप तपश्चर्या करायला लागला आणि त्या तपश्चर्येच्या बळावर त्यांनी ब्रह्मदेवाकडून वर मागून घेतला. आणि तो वर काय होता त्याचा, तर मला आतही मृत्यू नको, बाहेर मृत्यू नको, दिवसा मृत्यू नको, रात्री मृत्यू नको, नराकडून मृत्यू नको, प्राण्यांकडून मृत्यू नको. म्हणजे सगळ्या अटी ज्या काही आहेत त्यांनी अशा पद्धतीने ब्रह्मदेवाकडून अशा पद्धतीचा वर त्यांनी मागितला होता. पण शेवटी तपश्चर्येच्या बळावर ब्रह्मदेव प्रसन्न झाल्यामुळे ब्रह्मदेवाने तो वर दिला. पण भगवान विष्णू मात्र म्हणायला लागले की अरे ब्रह्मदेवा तू वर तर देऊन बसतोस पण मला सगळं निस्तरावं लागतं. जो जो जन्माला म्हणून आलेला आहे त्याला काय करावं लागणार आहे, त्याला हे एक दिवस नाहीसं व्हावंच लागणार आहे, त्याचा देह एक दिवस जाणारच आहे. आणि मग भगवंताने त्या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या त्याच्या अटी पाळून नरसिंह अवतार जो काही आहे ते धारण केलेला आहे. आणि नरसिंह अवतार धारण करून म्हणजे काय, तर नर पण नाही म्हणजे मानव पण नाही आणि प्राणी पण नाही असा जो काही अवतार आहे तो म्हणजे नृसिंह अवतार आहे. म्हणजे अर्ध नर आणि अर्ध सिंहाचं त्या ठिकाणी शरीर अशा पद्धतीचा अवतार घेऊन भगवंतानी त्या ठिकाणी त्याला त्या सामर्थ्य संपन्न असलेल्या बलाढ्य असलेल्या त्या हिरण्यकश्यपूला काय केलेलं आहे, त्याला संपवलेलं आहे. थोडक्यात काय तर कितीही आपण त्या ठिकाणी काय ते मरण चुकवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा मरण हे कोणालाही चुकवता येत नाही. हे अटळ असणारी ही काय आहे हे वास्तव आहे. आणि ते वास्तव त्या ठिकाणी आपण पाहतो की पुष्कळदा आपल्या घरात एखादी व्यक्ती खूप आजारी असते आणि ती आजारी असल्यानंतर आपल्याला असं वाटत असतं, घरातल्या इतर माणसांना सारखं वाटत असतं की आपल्या बाबतीत काहीतरी मिराकल झालं पाहिजे. आणि त्यामुळे एक आशा जी काही आहे त्या आशा त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलेल्या नातेवाईकांच्या मनामध्ये सातत्याने अशा प्रकारची एक आशा असते. आणि म्हणून नातेवाईक ऑक्सिजनवर पेशंटला ठेवतात, ऑक्सिजन सिलेंडर लावल्या जातं आणि ती काढण्याची भीती सुद्धा संबंधितांच्या मनामध्ये सातत्याने वास करत असते. पुष्कळदा काही डॉक्टर सुद्धा अशा पद्धतीने विचार सांगतात की आता याचा काही सुद्धा उपयोग होणार नाहीये अशी सूचना सुद्धा नातेवाईकांना देतात. पण पैशापायी पैसा खर्च होतो पण हाती काही लागत नाही. अनेक वेळा अशा पद्धतीच्या घटना आपण ऐकतो की अमक्या तमक्याने इतक्या काळपर्यंत मृत्यूशी झुंज दिलेली आहे आणि अशा पद्धतीने सांगितलं जातं. पण विचार केला तर परमपूज्य डॉक्टर काका त्यांच्या चिंतनिकेमध्ये अशा पद्धतीने म्हणतात की मांजर उंदराशी खेळते त्याप्रमाणे मृत्यू त्याच्याशी खेळत असतो. आणि हे लक्षात न घेता त्या आपल्या नायकाला मृत्यू होऊन मोठा करण्याचा काही विलवाणा प्रयत्न जो काही आहे तो मात्र त्या ठिकाणी सगळे नातेवाईक करत असतात. पण तो शेवटी एक दिवस तो गेल्याशिवाय राहत नाही. आणि मग या सगळ्या मृत्यू इतकं हे जे काही वास्तव आहे तर हे आपल्याला स्वीकारता आलं पाहिजे. आणि त्यातनं कोण त्या मृत्यूच्या जन्ममरणाच्या चक्रातून कोण सुटू शकतो या संदर्भामध्ये समर्थांनी शेवटच्या ओळीमध्ये अतिशय छान पद्धतीने सांगितलेलं आहे की असो ऐसे सकाळी गेले परंतु एकची राहिले
जे स्वरूपाकार झाले आत्मज्ञानी, पण या मृत्यूच्या तडाख्यातून म्हणजे पुन्हा पुन्हा जन्म मरणाच्या चक्रातून त्या ठिकाणी तो सुटू शकतो की ज्याचं देहतादात्म्य जे काही आहे ते नाहीसं झालेलं आहे, जो ब्रह्मरूप झालेला आहे. आणि ब्रह्म कसा आहे तर अजय आहे, अमर आहे आणि अजर अशा पद्धतीचं आहे. आणि त्यामुळे ते जर का ज्ञान आपल्याला त्या ठिकाणी अपरोक्ष अनुभूती येऊन गेली तर त्या ज्ञानाचा परिणाम म्हणून त्या ठिकाणी वासनाक्षय होतो आणि मग आपोआपच त्या ठिकाणी तो मृत्यूला त्याला जिंकता येऊ शकतं, म्हणजे जन्म मरणाच्या चक्रातून त्या ठिकाणी तो सुटतो. आपण भागवतामधलं जसं आता एक उदाहरण ऐकलं हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्षच्या संदर्भातलं, तसंच परीक्षित राजा जो काही आहे तो परीक्षित राजा सुद्धा त्याला कळलं होतं की 7 दिवसामध्ये आपला मृत्यू होणार आहे, तक्षक येणार आहे आणि आपल्याला चावणार आहे. आणि त्या 7 दिवसामध्ये त्याला त्या ठिकाणी त्यातनं बाहेर पडायचं होतं. आणि त्यातनं बाहेर पडायचं असल्यासाठी तो भगवान शुकाचार्यांना शरण गेलेला आहे. आणि शरण जाऊन त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्याकडनं काय तर ही संपूर्ण भागवत कथा जी काही आहे ती ऐकलेली आहे. आणि मग तो काय झाला तर त्या पूर्णपणे मरणाचं भय त्याच्या अंतःकरणातलं, जसं सुरुवातीलाच आरतीताईंनी प्रस्तावनेमध्ये सांगितलं की याला महाभय अशा पद्धतीने म्हणतात. आणि या महाभयातून सुटका होण्यासाठी परीक्षित राजांनी शुकाचार्यांना शरण जाऊन त्यांच्याकडनं भागवत कथा ऐकली. आणि त्या 7 दिवसामध्ये इतकी तन्मयतेने ती कथा ऐकलेली आहे, इतक्या एकनिष्ठेने त्यांनी ती कथा ऐकली आहे आणि त्याच्यावर चिंतन मनन केलेलं आहे की 7व्या दिवशी तक्षक येईल आणि तो या कुणाला शरीराला चावून जाईल, पण हे शरीर जाईल पण मी मात्र जाणार नाही, अशा पद्धतीचा ठाम विचार अनुभवांती त्या ठिकाणी त्याच्या अंतःकरणात बिंबलेला आहे. आणि त्यामुळे त्या ठिकाणी तो त्या जन्म मरणाच्या चक्रातून सुटलेला आपल्या लक्षात येतो. आपल्या हातात किती दिवस आहे आपल्याला सुद्धा माहित नाहीये. आणि त्यामुळे आपण आतापासून कळायला लागल्यापासूनच आपण या दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे की आपल्याला या सगळ्या याच्या चक्रातून काय करायचंय, स्वतः सुटायचं आहे. आणि या चक्रातून सुटायचं असेल तर अशा पद्धतीने 1400 वर्ष जगलेले चांगदेव महाराज, त्या चांगदेव महाराजांना जेव्हा त्या ज्ञानदेवांकडून आत्मज्ञान प्राप्त झालं तेव्हा मात्र चांगदेवांनी त्यांच्या नंतर ज्ञानदेवांनंतर काही काळातच देहत्याग केलेला आपल्याला लक्षात येतो. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की अशा पद्धतीने या मृत्यू निरूपणाच्या संदर्भामध्ये अत्यंत विस्तृत अशा प्रकारचा विचार जो काही आहे तो विचार समर्थांनी या ठिकाणी सांगितलेला आहे. आजच मी व्हॉट्सअपवर प्राध्यापक डॉक्टर लोपा मेहता या मुंबईतल्या KEM मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टर असलेल्यांचा लेख वाचला. व्हॉट्सअपवर तो विस्तृत प्रमाणात आलेला होता आणि त्यांनी त्यात म्हटलेलं आहे की शरीर हे अखंड चालणारं यंत्र नाही, ती एक मर्यादित प्रणाली आहे. आणि त्यामुळे जसे एखाद्या यंत्रात बसवलेली फिक्स बॅटरी असते, ना ती वाढवता येते ना ती कमी करता येते. जितकी काही चाबी भरलेली असेल रामानी तितकेच त्या ठिकाणी ते खेळणं जसं चालतं, अगदी त्याचप्रमाणे डॉक्टर लोपा यांच्या मते त्यांनी सांगितलं की आधुनिक वैदिक शास्त्र जेव्हा मृत्यू टाळण्याचा हट्ट धरतो तेव्हा मात्र केवळ रुग्णाचे शरीरच नाही तर संपूर्ण कुटुंबच त्या ठिकाणी थक्कून जातं. आणि म्हणून बराच मोठा अशा प्रकारचा लेख तो व्हॉट्सअपवर मी वाचला. थोडक्यात म्हणजे उपचारांच्या नावाखाली पेशंटला लांबट त्रास दिला जातोय का हे सुद्धा आपल्याला पाहता आलं पाहिजे. मृत्यू म्हणजे जीवनाच्या प्रवासात पुढचा टप्पा आहे. म्हणूनच समर्थांनी सुद्धा मनाच्या श्लोकामध्ये म्हटलं आहे की मरे एक त्याचा दुजा शोकवा आहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. किंवा भगवद्गीता सुद्धा त्या संदर्भात आपल्याला सांगते की हे एक वास्तविक पाहता काय आहे तर शरीर जे काही आहे ते जणू काही एक वस्त्र आहे आणि वस्त्र हे जीर्ण झाल्यानंतर ज्याप्रमाणे फाटतं त्याप्रमाणे शरीर सुद्धा एक दिवस हे निश्चितपणे जाणार आहे. याबद्दलचा विचार जो काही आहे याबद्दलचा विचार अंतःकरणामध्ये ठामपणे काय केला पाहिजे तर ठासून भरला गेला पाहिजे, तर त्या मरणाच्या महाभयातून आपली सुटका जी काही आहे ती सुटका होऊ शकते. आणि म्हणून जुनं वस्त्र टाकून नवीन वस्त्र परिधान करण्याची ही एक काय प्रक्रिया आहे असं भगवद्गीता सुद्धा सांगते.
आमच्या ओळखीचे एक गृहस्थ होते. त्यांच्याकडे त्यांच्या बहिणीचा अचानक अशा पद्धतीचा मृत्यू झाला आणि मृत्यू झाल्यावरती आम्ही त्या भावाला भेटायला गेलो. भेटायला गेल्यानंतर तो भाऊ इतका तयारीचा होता की त्यांनी त्या ठिकाणी की इतक्या छान पद्धतीने त्याला उत्तर दिलं त्यांनी. आम्ही म्हणजे म्हणजे त्या ठिकाणी त्यांचं सांत्वन करायच्या दृष्टिकोनातून गेलेलो होतो, पण तिथे त्यांनी इतक्या छान पद्धतीने विचार सांगितला. तर त्यांची जी बहीण गेली होती त्या संदर्भात ते गृहस्थ अशा पद्धतीने म्हणाले की माझी बहीण जी काही आहे ती वस्त्र बदलायला गेलेली आहे, आता ती नवीन वस्त्र धारण करून येईल. म्हणजे त्यांनी त्याचं शोक पण केलं नाही, खूप अगदी काय आंबट चेहरा करून बसल्या असं पण त्यांचं झालं नाही. त्यांनी ती गोष्ट इतक्या सहजतेने स्वीकारली, कारण चांगल्यापैकी त्यांचा अध्यात्माचा अभ्यास झालेला होता आणि तो अध्यात्माचा अभ्यास झाल्याचा परिणाम म्हणून ते म्हणाले की जसं आपण एखाद्या शोरूम मध्ये जातो आणि शोरूम मध्ये जाऊन नवीन वस्त्र परिधान करतो, तेव्हा त्या एखाद्या रूम मध्ये जसं जातो आणि परत ते वस्त्र परिधान करून बाहेर जसं येतो, अगदी त्या पद्धतीने माझी बहीण जी काही आहे ते जुनं वस्त्र तिचं फाटलं आणि म्हणून ते आता नवीन वस्त्र काय घालायला घेतली आहे. थोडक्यात म्हणजे अशा पद्धतीने हा विचार जो काही आहे हा विचार समर्थांनी या मृत्यू निरूपणामध्ये अटळ असणारी ही गोष्ट ही आम्हाला काय करता आली पाहिजे, तर स्वीकारता आली पाहिजे. अशा पद्धतीने हा विचार समर्थांनी आपल्याला सांगितलेला आहे आणि यासाठीच खऱ्या अर्थाने या जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटायचं असेल आणि त्या ठिकाणी अखंड आनंदाची प्राप्ती जर का आम्हाला करून घ्यायची असेल, त्यासाठी समर्थांनी आता अतिशय बहारदार अशा प्रकारचा दुसरा समाज जो आहे वैराग्य निरूपणाचा, तो वैराग्य निरूपणाचा समाज समर्थ आम्हाला अतिशय उत्कृष्ट पद्धतीने ते सांगताना दिसत आहेत. आणि खरोखर सुंदर अशा पद्धतीचं निरूपण या म्हणजे हा संपूर्ण या दशकाचाच स्वगुण परीक्षा निरूपण या दशकाचा हा कळस असावा अशा पद्धतीचा हा समास आहे वैराग्य निरूपण. आणि वैराग्याशिवाय अध्यात्म जे काही आहे ते कधीही तग धरू शकत नाही. ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलेलंच आहे की विरक्ती वाचून काही ज्ञानासी तगण्याची नाही, आणि म्हणून वैराग्य जे काही आहे हे अध्यात्माला अत्यंत पूरक असणार अशा प्रकारचा हा एक गुण आहे, अशा प्रकारचा एक घटक आहे. आपण पाहतो की अध्यात्मामध्ये तो कसा साधक कसा असावा लागतो, तर साधन चतुष्टय संपन्न अशा प्रकारचा असावा लागतो. आणि साधन चतुष्टय संपन्न म्हणजे त्याच्याजवळ काय काय असलं पाहिजे, तर सगळ्यात पहिलं म्हणजे त्याच्याजवळ विवेक असला पाहिजे, विवेकातून वैराग्य निर्माण झालेलं असलं पाहिजे आणि त्यातूनच मुमुक्षुत्व त्याच्या अंतःकरणात तीव्र अशा प्रकारचं मुमुक्षुत्व जागृत झालेलं असलं पाहिजे. आणि त्याचबरोबर चौथी जी गोष्ट आहे ती म्हणजे साधन चतुष्टयता, म्हणजे षट संपत्ती ज्याला म्हणतात, तर ती षट संपत्ती सुद्धा त्याला कमवता आलेली असली पाहिजे. ज्याप्रमाणे आपण स्वयंपाक करताना आपल्याला 3-4 गोष्टींची आवश्यकता असते, त्याशिवाय आपण काय एखादा पदार्थ तयार करू शकत नाही. की त्या जो पदार्थ आम्हाला तयार करायचा आहे त्याचं सगळं साहित्य आमच्याजवळ पाहिजे, गॅस म्हणजे त्या याच्यावरती अग्नीवरती तो आम्हाला शिजवता आलं पाहिजे, त्याचबरोबर त्याला पाण्याची आवश्यकता असते, त्याला हवेची आवश्यकता असते. म्हणजे अशा पद्धतीने ते सगळी सामुग्री असणं अत्यंत आवश्यक आहे आणि तरच तो पदार्थ जसा तयार करता येऊ शकतो. अगदी त्याचप्रमाणे अध्यात्माला विवेक, वैराग्य, साधन चतुष्टयता, षडसंपत्ती आणि मुमुक्षुत्व या 4 गोष्टी ज्या काही आहेत त्या अत्यंत आवश्यक असतात. आणि त्यातल्या ह्या वैराग्याबद्दल समर्थ आता तुमच्या आमच्याशी बोलताहेत आणि तुमच्या आमच्या समोर जीवनाचं वास्तव एका पाठोपाठ एक अशा पद्धतीने एकेका समासातून समर्थ आमच्या समोर ठेवतात. आणि अशा पद्धतीने जेव्हा मृत्यू निरूपण, त्रिविधता, आधीची ती सगळी काही जी कथा सांगितली आहे का करंट्या माणसाची कादंबरीच्या रूपाने जणू काही समर्थांनी सांगितलेली ती कथा, हे सगळं जेव्हा आपण वाचतो, ते वाचल्यानंतर आपल्या अंतःकरणात वैराग्य जर का निर्माण झालं नाही तर आश्चर्यच म्हणावं लागेल. आणि जर का वैराग्य नाही निर्माण झालं तर त्याला एक माणूस नाईलाजाने त्याला माणूस म्हणावं लागतं. पण जेव्हा अशा पद्धतीने आम्ही हे सगळं वाचतो तेव्हा निश्चितपणे मग आमच्या अंतःकरणात थोडं का होईना
पण वैराग्य काय होतं तर निर्माण होतं. आणि त्या वैराग्याच्या ठिणगीला आम्ही सातत्याने काय केलं पाहिजे तर प्रज्वलित केलं पाहिजे. काही छोट्या मोठ्या प्रसंगातून काही दुःखद घटना जेव्हा एखाद्या घरामध्ये घडतात, तेव्हा थोडंफार स्मशान वैराग्य जे काही आहे ते त्याच्या अंतःकरणात निर्माण झालेलं असतं. पण त्या स्मशान वैराग्याची जी ठिणगी अंतःकरणामध्ये काय झालेली आहे तर निर्माण झालेली आहे, तिला वारंवार वारंवार त्या ठिकाणी विवेकाच्या साहाय्याने ती काय केली पाहिजे तर अधिकाधिक प्रज्वलित केली पाहिजे. आणि असं हळूहळू त्या अत्यंत काय असलेल्या की ढोबळमानाने असलेल्या त्या वैराग्याला काय आली पाहिजे तर धार आली पाहिजे. आणि ती धार जेव्हा त्याला येईल तेच प्रखर वैराग्य अंतःकरणामध्ये जेव्हा निर्माण होईल, तेव्हा आपोआपच मग आमचा परमार्थ जो काही आहे तो सिद्धीला जाण्याची शक्यता आहे. आणि म्हणून वैराग्यापरते नाही भाग्य, वैराग्य नाही ते अभाग्य, अशा पद्धतीने समर्थ एका ठिकाणी म्हणतात. आणि म्हणून या वैराग्याचं वर्णन करण्याच्या दृष्टिकोनातून हे वैराग्य आमच्या अंतःकरणात निर्माण व्हावं, या दृष्टिकोनातून सुरुवातीच्या 1 ते 8 पर्यंतच्या ज्या काही ओव्या आहेत या वैराग्य निरूपणातल्या, ते पुन्हा एकदा समर्थांनी संसार रूपी महापुराचं काय केलेलं दिसतं तर वर्णन केलेलं दिसतं. आणि या संसार रूपी महापुराचं वर्णन करत असताना समर्थ त्या ठिकाणी या महापुरात ज्याप्रमाणे आपण पाहतो की अनेक गावं, अनेक माणसं, अनेक प्राणी वाहून जातात, काही प्रचंड मनुष्यहानी होते, वित्तहानी होते, प्राणहानी होते, त्याचप्रमाणे या संसार नावाचा हा जो काही महापूर आहे, या महासागरामध्ये सुद्धा अशाच पद्धतीने हा महासागर मगरी आहेत, सुसरी आहेत, भवरे आहेत, धामिणी आहेत. आणि हे सगळ्या काय करत आहेत तर हे थैमान घालताना आपल्याला दिसतात आणि आपलं जीवन असह्य करून टाकतात. आणि म्हणून या संसार सागरातील महापुराचं वर्णन समर्थांनी करताना अतिशय सुंदर पद्धतीने याचं वर्णन केलेलं आहे. ते असं म्हणतात की अहंकार रूप मगर जी काही आहे किंवा काम मगर जी काही आहे, वासना नावाची जी धामीळ आहे ती भरभक्कम अशा प्रकारचं काय होत असते तर गरळ ओकत असते, आमचं जीवन त्रस्त करून टाकत असते. आणि अशा पद्धतीने म्हणून काम मगर मिठी सुटेना, तिरस्कार लागला तुटेना, मद मत्सर ओहटेना मुली पडली, अशा पद्धतीने समर्थ वर्णन करतात की या संपूर्ण प्रपंचामध्ये अशा पद्धतीने संसार हा जो काही आहे हा संसार म्हणजेच महापूर आहे. आणि याच्यात अनेक जळचर जी काही आहेत ती जळचर वास करतायत. काळ सर्प सांसारिकांना चावण्यासाठी सातत्याने त्यांच्या मागे लागलेला आहे. याचं वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा 7व्या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. किंबहुना भगवद्गीतेमध्ये सुद्धा याचं वर्णन समर्थांनी केलेलं आपल्या लक्षात येतं. या वैराग्य निरूपणामध्ये समर्थांनी 6 मुद्दे प्रकर्षाने सांगितलेले आहेत. अगदी लक्ष देऊन ऐका. आणि हे लक्ष देऊन ऐकलं तर आपल्या लक्षात येईल की समर्थांनी प्रामुख्याने मांडलेले हे जे काही 6 मुद्दे आहेत, ते 6 मुद्दे म्हणजे एक संसाराचं दारुण चित्र महापुराच्या रूपकातून समर्थांनी तुमच्या आमच्या समोर 1 ते 8 ओव्यांमध्ये मांडलेलं दिसतं. आणि इतकं ते विदारक चित्र असून सुद्धा, दारुण चित्र असून सुद्धा, म्हणजे खरोखर एक आश्चर्यच आहे की तरी सुद्धा या संसाराचा मोह माणसाला सुटत नाही. पुन्हा पुन्हा या संसारात मध्ये यातनं बाहेर पडावं, यातनं जन्म मरणाच्या चक्रातून आपण सुटावं असं का म्हणून अंतःकरणात निर्माण होत नाही, हे समर्थ सुद्धा त्यांनाही कदाचित तुमच्या आमच्या बाबतीत आश्चर्य वाटत असावं. आणि म्हणून अतिशय अशा पद्धतीचं दारुण चित्र महापुराच्या रूपकातून संसाराचं दारुण चित्र समर्थ तुमच्या आमच्या समोर ठेवतात. हा पहिला मुद्दा यांनी 1 ते 8 या ओव्यांमध्ये विस्तृत पद्धतीने तुमच्या आमच्या समोर मांडलेला आहे. दुसरा जो काही मुद्दा मांडलेला आहे समर्थांनी, तो दुसरा मुद्दा म्हणजे या संसार चक्रातून सुटायचं असेल, या दुःखरूपी संसारातून सुटायचं असेल तर त्याला एकच इलाज आहे, एकच पर्याय आहे, त्याशिवाय दुसरा तिसरा पर्याय नाही. आणि तो पर्याय म्हणजे भगवंताला संपूर्णपणे शरण जाणं आणि भक्तिभाव अंतःकरणात निर्माण होणं, याशिवाय तरणोपाय नाही, असा दुसरा मुद्दा समर्थांनी जवळजवळ 8 ते 33 इतक्या ओव्यांमध्ये मांडलेला दिसतो. त्याचा आपण खुलासेवार पुन्हा आणखीन विचार करूया. पण भक्तिभाव, भगवंताविषयीचा भाव, भगवंताविषयीची भक्ती अंतःकरणात निर्माण झाल्याशिवाय
या संसार चक्रातून आम्ही सुटू शकणार नाही, या महापुरातून आम्ही पहिलं तीराला जाऊ शकणार नाही, असं स्पष्टपणे समर्थांनी सुद्धा यामध्ये सांगून भक्तिभावाचं महात्म्य पुन्हा एकदा वर्णन केलेलं आपल्याला दिसतं. तिसरा मुद्दा समर्थ या समासामध्ये मांडताना दिसतात. भरपूर ओव्या ज्या काही आहेत त्या भरपूर ओव्या या समासामध्ये आहेत आणि म्हणून अशा पद्धतीने प्रत्येक ओव्यांचं विश्लेषण करणं आपल्याला शक्यच नाहीये, पण या मुद्द्यानुसार आपल्याला त्याचं काय करता येऊ शकतं तर चिंतन करता येऊ शकतं. आणि मग पुन्हा तिसरा मुद्दा समर्थ जेव्हा मांडतात तो नरदेहाचं महत्व जे काही आहे तर 34व्या ओवीपर्यंत पासून तर जवळजवळ 40व्या ओवीपर्यंत समर्थांनी नरदेहाचं महत्व पुन्हा एकदा या ठिकाणी विशेषत्वाने सांगितलेला आपल्या लक्षात येतं. आणि म्हणून हा नरदेह आम्हाला जो काही मिळालेला आहे तो कशा पद्धतीने आम्ही घालवावा, संतांच्या संगतीत कशा पद्धतीने शहाणं व्हावं, या संदर्भामध्ये समर्थांनी विचार मांडलाय. समर्थ या संदर्भात अशा पद्धतीने म्हणतात की या नरदेहाची निसंगती बहुत पावले उत्तम गती, एके बापुडी यातायाती वरपडी झाली. 37व्या ओवीमध्ये अशा पद्धतीने समर्थांनी किंवा 34व्या ओवीमध्ये सुद्धा समर्थ अशा पद्धतीने बोलतात की कोण यातनं सुटू शकतं तर ते म्हणतात की अवचटे निधान जोडले ते कवडीच्या बदल नेले तैसे आयुष्य निघून गेले अभाविकांचे. जे अभाविक असतात त्यांच्या कवडीच्या मोबदल्यात ते आयुष्य हे अत्यंत महत्वाचं असलेलं जे नरदेहचं आयुष्य तुमच्या आमच्या वाट्याला आलेलं आहे, जे गव्हाडा आलेलं आहे ते मात्र त्या ठिकाणी कवडी मोलांनी ते घालवून टाकतात. याचं महत्व ओळखलं गेलं पाहिजे आणि महत्व ओळखून त्या ठिकाणी याचा जास्तीत जास्त सदुपयोग आपल्याला करून घ्यायचा आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी समर्थांनी या संदर्भामध्ये 38व्या ओवीमध्ये ते म्हणतात की या नरदेहाचे लागवेगे सार्थक करावे संत संगीत. या नरदेहाचा उपयोग करून संतांच्या संगतीत राहून सातत्याने आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्यावं, आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्यावं. आणि नीच योनी दुःख मागे भक्त भोगल्या. आतापर्यंत अनेक योनी आपण भोगलेल्या आहेत, कुत्र्या मांजरांच्या अनेक योनीतून आपण गेलेलो आहोत, पण आता हा जो काही नरदेह मिळालेला आहे तो मात्र आता वाया जाऊ देता उपयोगाचा नाही. आणि तत्परतेने अत्यंत त्वरेने आपण संत संगती धरून आपल्या जीवनाचं सार्थक कसं होईल याचा विचार समर्थांनी या काही ओव्यांमध्ये सांगितलेला आपल्याला दिसतो. अशा पद्धतीने या नरदेहाचं महत्व समर्थ तिसरा मुद्दा जो काही आहे, पहिला मुद्दा पाहिला आपण संसाराचं दारुण चित्र महापुराच्या रूपकातून समर्थांनी आपल्या समोर मांडलं. दुसरा मुद्दा जो काही बघितला तो म्हणजे भगवंताला शरण गेल्याशिवाय आपण यातनं काय होऊ शकत नाही तर सुटू शकत नाही. आणि म्हणून भक्तिभावाशिवाय या दुसरा तरणोपाय नाही. या संदर्भात बऱ्याच ओव्या समर्थांनी या ठिकाणी काय केलेल्या आहेत तर खर्च घातलेल्या आहेत. आणि जवळजवळ 8 ते 33 पर्यंतच्या ओव्या ज्या काही आहेत ते समर्थ या ठिकाणी सांगतात. आणि विशेषत्वाने ते म्हणतात की अशा पद्धतीने भावे परमार्थाची या वाटा वाहती भक्तीची या पेठा भरला मोक्षाचा चोहाटा सज्जन संगे. अशा पद्धतीने परमार्थाच्या वाटचालीत या भक्तीच्या बाजारपेठा लागतात. अनेक ठिकाणी काय तर ईश्वर निष्ठांची मांदियाळी अशा पद्धतीने ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा पसायदानामध्ये त्याचं वर्णन केलेलं दिसतंय की अशा पद्धतीने संत संगती ईश्वरनिष्ठ लोक जे काही आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला जाता आलं पाहिजे, त्यांचा संघ आम्हाला धरता आला पाहिजे आणि त्यांच्या संगतीत राहून भक्तीच्या केंद्र आम्ही काय तर आरूढ झालो पाहिजे. मग अशा पद्धतीने तो भगवंतच आम्हाला या चक्रातून सोडवू शकतो. आणि म्हणून तिसरा मुद्दा त्यांनी अशा पद्धतीने तो दुसरा मुद्दा सांगितलेला आहे की भगवंताला शरण जावं. तिसरा मुद्दा नरदेहाचं महत्व आपण आत्ताच त्या संदर्भात विचार केला. चौथा मुद्दा जो काही सांगितलाय समर्थांनी याच समासामध्ये जवळजवळ 45व्या ओवीपासून तर 54व्या ओवीपर्यंत समर्थ नातेवाईक जग जे काही आपण माझेपणामध्ये गुंतून गेलेलो असतो आणि त्या माझेपणाचं मिथ्यत्व जे काही आहे ते मिथ्यत्व तुम्हा मला 45 ते 54व्या ओवीपर्यंत स्पष्ट करून सांगताहेत. समर्थ या ठिकाणी म्हणतात की अशा पद्धतीने की अरे बाबा खरं पाहिलं असता कैची माता कैची पिता कैची बहीण कैचा भ्राता कैची सुहृदे कैची वनिता पुत्र कळत राधिक.
म्हणजे अशा पद्धतीने तो या सगळ्यांना माझं 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 म्हणून चाललेलं आहे. पण वास्तविक पाहता हे तुझ्या शरीरावरच तुझी जर का सत्ता नाही, ते शरीरच जर का खऱ्या अर्थाने तुझं नाही, तर इतरांची शरीरं ही तुझी आहेत असं तू कसं काय म्हणतोस? अशा पद्धतीने आमची कान उघाडणी समर्थ या ठिकाणी म्हणतात. आणि म्हणून ते आम्हाला समजावून सांगतात की तुझं नव्हे हे शरीर, तेथे इतरांचा कोण विचार, आता एक भगवंत साचार धरी भावार्थ बळे. अरे बाबा, तुझ्या शरीरावरच तुझी जर का सत्ता नाही, ते शरीर किती दिवस राहावं, काय राहावं, कसं राहावं हे सुद्धा तुझ्या हातात नाहीये. तू कितीही प्रयत्न केला तरी सुद्धा ते पूर्णपणे कधी सुद्धा निरोगी राहणं शक्य नाही आहे. आणि म्हणून मग तू जर का तुझ्याच हातात तुझं शरीरच जर नाही, तर इतरांची शरीर सुद्धा ती माझी माझी आहेत किंवा ते नातेवाईक माझे माझे आहे अशा पद्धतीने त्या ठिकाणी ते सगळं माझे पण तू कोणाला बहाल करून टाक, तर भगवंताला बहाल करून टाक. इथे काहीही खरं म्हणजे तुझं नाही आहे अशा पद्धतीचा विचार म्हणजे जगत नातेवाईकांचं, जगातल्या लोकांचं, माझे माझेपणाचं मिथ्यत्व जे काही आपण घेऊन बसलेलो आहे. समर्थांची आणखीन एक ओवी या संदर्भात आम्हाला खूप छान मार्गदर्शन करते. ते असं म्हणतात, कैसे घर कैचा संसार, कासया करीसी जोजार, जन्ममरी वाहून भार सेकी सांडून अशी. अरे बाबा, आयुष्यभर हाच काय तू भार वाहतोय, ही ओझी वाहतोयस. कुठली ओझी वाहतोयस? तर माझा घर, माझा प्रपंच, माझं काय त्या ठिकाणी अशा पद्धतीने या भ्रमात तू राहतोयस. हा सगळ्यात मोठा मी आणि माझेपणाचा हा जो काही भ्रम आहे, अहंता आणि ममता, यांना सुसरी म्हटलेला आहे भगवंताने. या बेड्या म्हटलेल्या आहेत. समर्थ म्हणतात की या 2 बेड्या आहेत, या 2 सुसरी आहेत, यांनी तुम्हाला काय जखडून टाकलेलं आहे. आणि या अहंता ममतेतूनच तुम्हाला काय करता आलं पाहिजे, तर बाहेर पडता आलं पाहिजे. आणि आयुष्यभर अशा प्रकारचं हे अहंतेचं आणि ममतेची ओझी तुम्ही वाहता आणि शेवटी तुम्हाला मृत्यूपंथाने जावं लागतं. आणि म्हणून यातनं जर का बाहेर पडायचं असेल, तर पुन्हा एकदा याचं मिथ्यत्व समर्थ पुन्हा मला समजावून सांगतात. आणि म्हणून म्हणतात की कर्मयोगे सकळ मिळाली, एके स्थळी जन्मास आली, ते तू आपुली मानिली, कैसरे पडत मूर्खा. अशा पद्धतीने अनेक ओव्यांमधून समर्थ तुम्हा मला जाग करताहेत, सावध करताहेत. आणि त्या ठिकाणी ते म्हणतात की अरे बाबा, त्या ठिकाणी तू ज्याची चाकरी करतोस, पोटा पाण्यासाठी ज्यांच्याकडे जाऊन नोकरी करतोय, तर त्यांच्या स्वाधीन तुला हा देह करावा लागतो. मग ज्या ईश्वराने हा जन्म दिला त्याला विसरून कसं बरं चालेल. आणि अशा पद्धतीने की हा जो देह, हा नरदेह जो काही तुम्हा आम्हाला गबाड मिळालेला आहे, ते ईश्वराच्या कृपेने तुम्हा आम्हाला प्राप्त झालेला आहे. साधी नोकरी करताना सुद्धा साहेबाला आपण शरण जातो. मग आता हा देह ज्यांनी दिलेला आहे त्याला शरण नको का जायला. आणि म्हणून ते म्हणतात की अशा पद्धतीने वास्तविक पाहता रात्रंदिवस या सृष्टीचं जो नियमन करतोय त्या ईश्वराला आम्हाला शरण जाता आलं पाहिजे. आणि त्या पुन्हा एकदा मग समर्थांनी जवळजवळ 50, 55 ते 63 पर्यंत पुन्हा एकदा भगवंताचं महात्म्य जे काही आहे, भगवंताचं श्रेष्ठत्व जे काही आहे ते सांगितलेलं आहे. अतिशय सुंदर सुंदर अशा प्रकारच्या एकेका ओवीवर एक तास प्रवचन करावं अशा पद्धतीच्या ओव्या या समासामध्ये त्या ठिकाणी आलेल्या आहेत. त्यातली त्या ठिकाणी अत्यंत महत्वाची ओवी जर का असेल कोणती, तर ते म्हणत आहेत की सांडून राम आनंद घन, ज्याचे मनी विशेष चिंतन, त्यासी कैसे समाधान लोलंगतासी. अरे आनंद घन असलेला परमात्मा जो काही आहे, तो त्याचं चिंतन करायचं सोडून त्या ठिकाणी तू विषयांचं चिंतन करत बसलेला आहे. त्या विषयांच्या चिंतनाने मी आणि माझ्यामध्ये गुंतलेला आहेस, त्याने तुला कधी सुद्धा समाधान प्राप्त होणं शक्य नाही. तुला जर का खरं समाधान प्राप्त करून घ्यायचं असेल, तर आनंद घन असलेल्या अशा रामाचीच तुला कास धरावी लागेल. ते म्हणतायत, जयास वाटे सुखाची असावे, त्याने रघुनाथ भजनी लागावे. ज्याला शाश्वत सुखाची काय आहे, तर ओढ लागलेली आहे. आणि ती ओढ ज्याच्या अंतःकरणामध्ये त्यांनी काय करावं, तर रघुनाथ भजनी लागावे, रघुनाथाचं भजन करावं. आणि त्या ठिकाणी सकळ स्वजनही त्यागावे दुःख मूळ जे. आणि हे दुःखाला कारणीभूत असणारे हे जे काही गणगोत आहेत, स्वजन जे काही नातेवाईक जे आहेत ना, त्यातले, म्हणून त्याला काय म्हणायचं, नातेवाईक. तर अशा पद्धतीने ते काय दुःखालाच कारणीभूत होणारे आहेत.
आणि म्हणून यांच्याबद्दलची सगळी आसक्ती जी काही आहे, ममत्व जे काही आहे, तर तुला काय, तू ते बाजूला कर आणि तुझं प्रीती कोणावरती असू दे, तर एका भगवंताच्या चरणीच तुझी प्रीती लागू दे. आणि त्यासाठी ती प्रीती लागण्यासाठी तुला सातत्याने रघुनाथाचं भजन करावं लागेल. आणि त्या रघुनाथाचं भजन करत केलंच तरच तुला त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने काय होईल, तर सुखाची प्राप्ती होईल. आणि म्हणून विषयातून मिळणारं जे सुख आहे ते मात्र दुःख मिश्रित आहे. आणि ते तुला काय करावं लागेल, तर ते बाजूला सारावं लागेल. आणि म्हणून ते म्हणतात की अशा पद्धतीने हे विषयजनित जे सुख त्याचे होते परम दुःख. विषयजनित सुख हे सौख्य होणार नाही. हा विचार जो काही आहे, हा विचार पुन्हा एकदा त्या ठिकाणी काय सांगितलेला आहे, तर समर्थांनी सांगितलेला आहे. म्हणजेच पुन्हा एकदा भगवंताचं श्रेष्ठत्व जे काही आहे, ते श्रेष्ठत्व समर्थांनी पुन्हा काही ओव्यांमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. आणि मग पुन्हा ते विषय सुख कसं फसवं आहे याबद्दल पुन्हा 64 पासून 67 पर्यंत समर्थ वर्णन करतात की या विषयांच्या सुखामध्ये तू रममाण होऊ नकोस, तू गुंतू नकोस, तू रंगून जाऊ नकोस, तू इथे रेंगाळू नकोस. अशा पद्धतीने विषयातून मिळणारं सुख हे खरं पाहिलं असता साध्यंताची दुःख, ते म्हणतात की अशा पद्धतीने हे काय आहे, तर वास्तविक पाहता हे दुःखच तुझ्या वाट्याला येणार आहे. आणि म्हणून तैसी विषय सुखाची गोडी, गोड वाटेपरी ते कुडी, म्हणून या आवडी रघुनाथी धरावी. अशा पद्धतीने विषयातून मिळणारं सुख सुरुवातीला गोड जरी वाटलं तरी ते परिणामी त्या ठिकाणी ते कसं आहे, तर खोटं आहे, ते दुःखालाच कारणीभूत होणार आहे. आणि म्हणून एका श्रीरामाच्या भक्तीशिवाय त्या ठिकाणी तू दुसऱ्या तिसऱ्या कशाची सुद्धा आवड धरता अंतःकरणात उपयोगाची नाही. आणि इतक्या वेळा ह्या अशा पद्धतीने त्यांनी ते सांगितलेलं आहे की या आसक्तीतून सुटणं जे ते अत्यंत महत्वाचं आहे. प्रपंचाची, संसाराची जी आसक्ती, मी माझेपणाचा भाव अंतःकरणात तुम्ही आपण प्रापंचिक लोक जो काही धारण करून बसलेलो आहे, या संदर्भामध्ये मला छान एक प्रसंग आठवतो आहे. भर्तृहरी नावाचे एक कोण होऊन गेलेले आहेत, तर एक राजा होऊन गेलेला आहे. आणि हा भर्तृहरी नावाचा हा राजा त्या ठिकाणी महान कवी सुद्धा होता. त्या ठिकाणी त्यांनी लिहिलेलं जे काही वैराग्य शतक नावाचं एक प्रकरण आहे, 2-3 प्रकरणं त्यांनी लिहिलेली आहेत. त्याच्यामध्ये एक त्याचं वैराग्य शतक नावाचं एक प्रकरण आहे. त्याच्या बाबतीत अशा पद्धतीची एक कथा सांगितली जाते. या भर्तृहरीच्या संदर्भात, या राजाच्या संदर्भात अशा पद्धतीची एक कथा सांगितली जाते की या भर्तृहरी राजाला एकदा एक अत्यंत महान अशा पद्धतीचा एक ऋषितुल्य असा एक साधू त्याला त्या ठिकाणी त्याची भेट होते त्या साधूची. आणि तो साधू म्हणतो की हे राजन, तुला मी या ठिकाणी काय देतो, तर एक तुला फळ देतो. या फळाने तुला दीर्घायुष्य प्राप्त होईल, तू अनेक वर्ष काय करशील, तर राज्य करशील, तुला दीर्घायुष्य प्राप्त व्हावं यासाठी तुला मी हे अशा पद्धतीचं एक फळ देतो आहे. आता ते फळ साधू महाराजांनी त्या राजाला दिलं, भर्तृहरी राजाला. त्याच्या मनामध्ये अशा पद्धतीचा विचार आला की हे फळ जर का मी खाल्लं तर मी अनेक काय वर्ष त्या ठिकाणी मला म्हणजे मृत्यू, बरेच दिवस मी काय राहीन, तर मी म्हणजे जीवन जगू शकेन. पण मी जरी जीवन जगलो, पण माझं प्रेम जे आहे ते माझ्या पत्नीवर सगळ्यात जास्त माझं प्रेम आहे. मग माझ्या आधी जर का ती गेली तर मला अत्यंत वाईट वाटेल. आणि म्हणून ती जास्त राहावी, तिला दीर्घायुष्य प्राप्त व्हावं यासाठी तो त्या पत्नीवर अत्यंत प्रेम करणारा हा राजा आपल्या पत्नीला ते फळ त्या ठिकाणी त्या पत्नीला देतो की जेणेकरून तिला काय व्हावं, तर तिच्या अधिकाधिक दीर्घायुष्य तिला प्राप्त व्हावं. कारण तिचा वियोग आपण अजिबात सुद्धा सहन करू शकणार नाही. आणि म्हणून ते फळ जे आहे तो राजा त्या पत्नीला खायला देतो. आता पत्नीचं जे काही त्याला असं वाटतं की मी जसं तिच्यावर प्रेम करतोय तसं ती पत्नी सुद्धा त्याच्यावर प्रेम करत असेल. पण तिचं मात्र प्रेम आणखीनच तिसऱ्यावरती असतं, ती प्रधानावरती प्रेम करत असते. आणि म्हणून तिच्या मनामध्ये जेव्हा तो राजा तिला ते फळ देतो आणि तू खा असं पद्धतीने सांगतो की जेणेकरून तुला दीर्घायुष्य प्राप्त होईल, तर तेव्हा ती म्हणते की मी काय करायचंय जगून, माझं त्या प्रधानावरती जास्त प्रेम आहे आणि त्यामुळे मी त्या प्रधानाला ते जर का दिलं तर तो जास्त काळ काय होईल, तर दीर्घायुष्य त्याला प्राप्त होईल. म्हणून
त्या ठिकाणी ती ते फळ जे काही आहे ते त्या प्रधानाला देते. आता प्रधानाचं प्रेम आणखीन चौथ्या व्यक्तीवरती असतं आणि ती चौथी व्यक्ती जी असते ती एक वेश्या असते. त्या वेश्येवरती त्या प्रधानाचं प्रेम असतं. त्याला ते फळ त्या राणीने दिल्यानंतर म्हणजे भर्तृहरीच्या पत्नीने जेव्हा त्याला ते फळ देते तेव्हा तो विचार करतो की अरे मी काय करायचं जास्त दीर्घायुष्य मला प्राप्त करून, माझं जिच्यावरती प्रेम आहे ती मात्र माझ्यासाठी जास्त दिवस काय झाली पाहिजे तर जगली पाहिजे. आणि म्हणून तो प्रधान जो आहे तो प्रधान त्या ठिकाणी ते फळ जे आहे ते त्या वेश्येला ते घेऊन देतो. आता त्या वेश्येच्या हातामध्ये ते आलं म्हणजे पहा कुठून कुठे राजांनी दिलं होतं आपल्या पत्नीला, पत्नीने दिलं प्रधानाला, प्रधानाने दिलं त्या वेश्येला. आणि आता ती वेश्या अशा पद्धतीचा विचार आतमध्ये करते आहे की आपला हा राजा किती चांगला आहे, आपल्या राजा हा अत्यंत उत्कृष्ट प्रजेचा सांभाळ करतोय, आपल्याला या फळाची काय आवश्यकता आहे, आपण दीर्घायुषी होऊन काय करणार आहोत. पण आपला राजा जर का त्या ठिकाणी दीर्घायुषी झाला तर मात्र तो अतिशय उत्तम प्रकारे राज्य करतोय, प्रजेचं हित त्याच्या अंतःकरणामध्ये जोपासण्याचा प्रयत्न करतोय, प्रजेसाठी तो झटतो आहे आणि म्हणून आपल्यापेक्षा हे फळ राजाला नेऊन द्यावं. म्हणून ती वेश्या ते फळ त्या राजाकडे घेऊन येते. आणि जेव्हा अशा पद्धतीने त्या संपूर्ण फळाचा इतिहास जो काही आहे तो राजाला माहित होतो, तेव्हा त्याच्या लक्षात येतं की अरे मी ज्याच्यावरती प्रेम करत होतो ती मात्र त्या ठिकाणी काय करते आहे तर ती अशा पद्धतीने ती आणखीन दुसऱ्यावर करते, ती आणखीन तिसऱ्यावर करते. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला जे वाटतंय आत्मानस्तु कामाय सर्वं प्रियं भवती, हा विचार जो काही उपनिषदकारांनी मांडलेला आहे तो उपनिषदकारांनी मांडलेला विचार त्याला पूर्णपणे त्या ठिकाणी पटतो. आणि मग त्याच्या हातून त्या ठिकाणी काय होतं तर वैराग्य शतक नावाचं एक प्रकरण जे काही आहे तर त्यांनी 100 श्लोक त्या वैराग्याविषयीचे लिहिलेले आहेत. आणि त्याला त्यावेळेस तो उपनिषदातला जो दृष्टांत सिद्धांत आहे की प्रत्येक जण जे काही एकमेकांवर प्रेम करत आहे ते केवळ स्वतःवरती प्रेम असल्यामुळे इतरांवरती प्रेम त्याचा त्या ठिकाणी खरं प्रेम जे आहे ते स्वतःवरच त्याचं असतं. हा सिद्धांत त्याला पटतो आणि त्याच्या अंतःकरणामध्ये पूर्ण वैराग्य, प्रखर वैराग्य जे काही आहे ते निर्माण होतं. आणि त्याच्याकडून अशा पद्धतीने मग वैराग्य शतक नावाचा एक ग्रंथ जो काही आहे, एक प्रकरण ग्रंथ, तो त्या ठिकाणी त्याच्या हातून तो निर्माण होतो. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की हे वैराग्य वास्तविक पाहता तुम्हा आम्हाला हळूहळू का होईना कमवता आलं पाहिजे. आणि हे जर का आम्हाला कमवण्याचं आम्ही सातत्याने, आणि ते सुद्धा कसं असलं पाहिजे तर हळूहळू या जगताविषयीचं मिथ्यत्व जेव्हा पूर्णपणे आम्हाला पटलेलं असेल, ते आम्ही स्वीकारलेलं असेल, तेव्हाच त्या ठिकाणी या इहलोक आणि परलोकात कुठलंच सुख मला नकोय. म्हणजे स्वर्गातलंही सुख मला नकोय आणि इहलोकातलं सुख सुद्धा जे आहे ते विषयजनित असलेलं ते सुख आहे, ते सुद्धा खरं सुख नाही. आणि मला जर का शाश्वत सुखाची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर वैराग्य हे अत्यंत आवश्यक आहे. आणि ते वैराग्य हळूहळू माझ्या अंतःकरणात मला निर्माण करता येऊ शकतं. आणि जसं जसं मी भगवंतावर अधिकाधिक प्रेम करण्याचा प्रयत्न करीन, भगवंताच्या अधिकाधिक सहवासामध्ये राहण्याचा प्रयत्न करीन, भगवंताचं चिंतन मनन करण्याचा सातत्याने जेव्हा प्रयत्न माझ्याकडनं केला जाईल आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने मग हे वैराग्य जे काही आहे ते माझ्या अंतःकरणामध्ये हळूहळू निर्माण होईल. आणि म्हणून खऱ्या अर्थाने या वास्तविक पाहता भर्तृहरींचंच अशा पद्धतीचं एका श्लोकामध्ये वर्णन अशा पद्धतीचं आहे की जे वैराग्य आम्हाला पूर्णपणे भयातून निर्भय बनवतं, भयातून आमची सुटका करतं, त्या वैराग्याविषयीच मात्र आम्हाला भय वाटतं. हे केवढं मोठं आश्चर्य आहे. वास्तविक पाहता त्याच्या अंतःकरणात अशा पद्धतीचं वैराग्य निर्माण झालेला आहे. तो कशाला कोणाला सुद्धा घाबरत नाही, मरणाला सुद्धा तो घाबरत नाही. आणि समर्थ म्हणून लिहून जातात, आता होणार ते होईना का, जाणार ते जाईना का, काय तुटली मनातील आशंका जन्म मृत्याची. इथपर्यंत त्या ठिकाणी मजल जी काही आहे ती मजल त्या ठिकाणी केवळ या वैराग्याच्या बळावरती, की जे वैराग्य विवेकातून निर्माण झालेलं आहे, अशा प्रकारच्या या वैराग्याने आम्हाला या अत्यंत महाभयातून सुद्धा आमची सुटका होऊ शकते. पण त्यासाठी हळूहळू का होईना
पण याचं आम्हाला काय करता आलं पाहिजे, तर हे आम्हाला वाढवता आलं पाहिजे, हे आम्हाला कमवता आलं पाहिजे. आणि हे जर का आम्हाला कमवता आलं तरच खऱ्या अर्थाने आमची त्या ठिकाणी या सगळ्या याच्यात काय होणार आहे, तर सुटका होणार आहे. या महाभयातून आमची सुटका होणार आहे. या मरणाच्या तडाख्यातून आम्ही सुटणार आहोत. आणि म्हणून खऱ्या अर्थाने या वैराग्याला अत्यंत महत्व आहे. आणि ते अत्यंत महत्व असल्यामुळेच समर्थांनी या वैराग्य निरूपणाच्या या समासामध्ये तुम्हा आम्हाला की आता तरी वेळ गवडू नका, आता तरी हे तुम्हाला जर का पटलेलं असेल, या नरदेहाचं महत्व पटलेलं असेल, आणि म्हणून मी आणि माझेपणातून म्हणजेच अहंता आणि ममता या ज्या काही सुसरी आहेत, किंबहुना भ्रांतीचे भोरे जे काही आहेत, त्या भ्रांतीच्या भोऱ्यामध्ये आम्ही सातत्याने काय होतो आहोत, तर अडकतो आहोत. आणि या भ्रांतीच्या भोऱ्यातून आम्हाला सुटका करून घेता आली पाहिजे. आम्हाला हे जे काही वाटत आहे की सगळ्यात महत्वाचा मुद्दा जर का यातला कोणता असेल, तर या भ्रांतीच्या भोऱ्यामध्ये आम्ही अडकतो. आणि हे भ्रांतीचे भोरे आम्हाला काय करता आलं पाहिजे, तर हळूहळू समजून घेतले पाहिजेत. आणि या भ्रांतीच्या भोऱ्यातून आमची सुटका करून घेतली पाहिजे. आणि त्यासाठी समर्थांनी यात वर्णन केलेलं आहे. डॉक्टर काका देखील अशा पद्धतीने म्हणतात की वास्तविक पाहता माऊलींची सुद्धा या संदर्भातली एक ओवी आहे. येथ एकची लीला तरले, जे मज भावे जे मज सर्व भावे भजले, ते ऐली थडीच सरले मायाजळ. म्हणजे खऱ्या अर्थाने या मायाजळातून जर का सुटका करून घ्यायची असेल, तर येथ एकची लीला तरले. कोण तरुण जाऊ शकतं, की जो मायापतीला शरण जातो तोच यातनं काय होऊ शकतो, तर यातनं तरुण जाऊ शकतो. 7व्या अध्यायामध्ये सुद्धा भगवंतांनी या संदर्भामध्ये मार्गदर्शन केलेलं आपल्या लक्षात येतं. भगवंत अशा पद्धतीने म्हणतात की दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायाम एताम तरंती ते. जे अशा पद्धतीने ही दैवी हेषा गुणमयी ही भगवंताची माया तरुण जाणं अत्यंत कठीण आहे. पण तरुण जाणे जे मलाच शरण येतात, भगवंत प्रत्यक्ष म्हणतायत मायाम एताम तरंती ते, की जे मलाच त्या ठिकाणी काय होतात, तर शरण येतात, तेच या मायाजाळातून सुटू शकतात. आणि म्हणून या मायाजाळातून सुटायचं असेल तर आम्हाला या भ्रांतीपासून सुटका करून घेतली पाहिजे. आणि या भ्रांतीपासून सुटका करून घ्यायची असेल तर या भ्रांती सुद्धा आम्हाला समजवून घेतल्या पाहिजे. मायाजाळात फसल्यामुळे जीवाच्या डोळ्यासमोर सातत्याने भ्रमभ्रांती रूप अंधार जो काही आहे तो पसरलेला असतो. आणि या अंधारातून आमची सुटका व्हावी यासाठी खऱ्या अर्थाने 5 प्रकारच्या ज्या भ्रांती आहेत, त्या 5 प्रकारच्या भ्रांतीतून आमची सुटका आम्ही करून घेतली पाहिजे, त्या आम्हाला समजवून घेतल्या पाहिजे. सगळ्यात महत्वाची जर का भ्रांती कोणती असेल तर जगत सत्यत्व भ्रांती. ही जी काही आहे तर या भ्रांतीमध्ये आम्ही अडकतो. या जगताला आम्ही सत्य मानून चाललेलो आहोत. वास्तविक पाहता असतं एक आणि वाटतं दुसरंच. हे असतं वास्तविक सोनं, पण ते सोन्याला सोनं म्हणून न ओळखता त्याचे नाम आणि रूप जे काही आहे, ते दागिने जे काही आहेत ते त्या ठिकाणी अलंकारच खरे वाटायला लागतात. वास्तविक पाहता ते काय आहे, तर वास्तविक ते सोनं आहे. पण ते सोनं म्हणून सोन्याला न ओळखता त्या दागिन्यांना जेव्हा आम्ही काय करतो, तर सत्य मानून चालतो, तेव्हा मात्र आमची जगत सत्यत्व भ्रांती जी काही आहे, जग सत्य नसताना जगाला सत्य, त्या ठिकाणी भगवान शंकराचार्यांनी सुद्धा अतिशय छान पद्धतीने सांगितलेलं आहे की ते असं म्हणतात की हे संपूर्ण मायामयम जगत. ते काय म्हणत आहेत की वास्तविक ही मायामय जगत जे काही आहे ते कसं आहे, तर ते असत्य आहे. आणि सत्यम सत्यम पुनः सत्यम हरे नामेव केवलम. त्या ठिकाणी ते म्हणतात भगवंताचं नाम किंवा भगवंत जो काही आहे तोच एक केवळ सत्य आहे. आणि बाकीचं सगळं जे काही आहे ते मात्र कसं आहे, तर खोटं आहे, मिथ्या आहे. आता हा जो आपला भ्रम आहे जगत सत्यत्वाचा, तो मात्र आपल्या अंतःकरणातून गेला पाहिजे. की सातत्याने आमच्या मनाला आम्ही पुन्हा पुन्हा बजावलं पाहिजे, बाबा रे तुला हे जे काही सत्य वाटतंय ना, तर हे जग सत्य नाही, ते परिवर्तनशील आहे, ते बदलणार आहे, ते कायम टिकणारं नाही. हे वेगवेगळ्या विचाराच्या माध्यमातून पुन्हा पुन्हा पटवून घ्यावं लागणार आहे. दुसरी गोष्ट जी काही आहे तर ती म्हणजे देह तादात्म्य जी काही आहे ती भ्रांती आमच्या अंतःकरणात.
आम्ही वास्तविक पाहता या देहापासून वेगळे असून सुद्धा मी स्वतः देह आहे अशा पद्धतीची एक भ्रांती तुमच्या आमच्या अनेक जन्मांच्या संस्कारामुळे तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये ती चिटकून राहिलेली आहे. आणि म्हणून ती चिटकून राहिलेली ही भ्रांती आम्हाला बाजूला करता आली पाहिजे. आणि वास्तविक पाहता देह वेगळा आहे आणि देहाच्या आत राहणारा जो आत्मा आहे तो आत्मा मात्र त्याच्यापासून पूर्णपणे वेगळा आहे. पण मी स्वतःला देह समजून चाललेली असल्यामुळे ही देह तादात्म्य भ्रांती काही आहे, देह तादात्म्य जे काही आहे ते माझ्या अंतःकरणामध्ये ठासून भरलेलं असतं आणि म्हणून ते देखील मला सोडता आलं पाहिजे. तिसरी सगळ्यात महत्वाची भ्रांती आणखीन कोणती असेल तर ती म्हणजे कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती. मी करता आहे अशा पद्धतीचा विचार माझ्या अंतःकरणामध्ये सातत्याने काय असतं, वास्तविक पाहता करता जो आहे कर्तृत्व भोक्तृत्व जे काही आहे ते जीवाचं आहे, त्या आत्म्याचं नाही. पण त्या ठिकाणी ते जीवाचं कर्तृत्व भोक्तृत्व असताना त्या आत्म्याचं आहे अशा प्रकारचा जो काही अंतःकरणामध्ये धारणा किंवा काय भाव अंतःकरणात निर्माण होतो तर त्याच्यासाठी उदाहरण दिलं जातं की जास्वंदीच्या फुलावर जर का पारदर्शक अशा प्रकारचा पेपरवेट ठेवला तर तो पेपरवेट सुद्धा आपल्याला तांबडा दिसतो. वास्तविक पाहता त्या ठिकाणी आत्म्याच्या सत्तेवर ते बुद्धीचे व्यवहार चालत असतात आणि बुद्धीचं ते कर्तृत्व भोक्तृत्व जे आहे ते जीवाचं असूनही ते आत्म्याचंच आहे असं वाटणं याला कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती अशा पद्धतीने म्हणतात. पुढे संघभ्रांती पण आहे, विकार भ्रांती पण आहे. पण सुरुवातीला मात्र या तीन भ्रांती ज्या काही आहेत, देह तादात्म्य म्हणजे देह म्हणजेच मी, दुसरं जगत सत्यत्व आणि तिसरं म्हणजे कर्तृत्व या तीन भ्रांती आमच्या अंतःकरणातून पूर्णपणे या भोऱ्यातून आम्हाला बाहेर निघायचं आहे. या भोऱ्यामध्ये आम्ही सापडल्यामुळे, या भ्रांतीमुळे आम्ही याच्यामध्ये आम्ही सापडल्यामुळे वारंवार जन्म मरणाच्या चक्रामध्ये आम्ही काय होतो आहे तर अडकतो आहोत. आणि यातनं सुटायचं असेल तर अशा प्रकारच्या या भ्रांतीतून आधी आम्हाला काय करून घेता आली पाहिजे तर सुटका करून घेता आली पाहिजे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने संघभ्रांती सुद्धा पण आहे, विकार भ्रांती सुद्धा पण आहे. त्याचा विचार पुन्हा पुढे वेगवेगळ्या माध्यमातून तो होणारच असल्यामुळे आपण सध्याशी इथपर्यंतच हा विचार करूया आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने भगवंताला शरण जाऊया आणि भगवंताला शरण जाऊन मग या आमच्या अंतःकरणातल्या त्याला प्रार्थना करूया की हे भगवंतात आमच्या अंतःकरणात अशा प्रकारच्या या ज्या काही भ्रांती बसलेल्या आहेत वास्तविक पाहता भगवंतच कृपा करून आम्हाला काय सद्गुरु रूपाने त्या ठिकाणी आमच्या आयुष्यामध्ये येतात आणि सद्गुरु आमच्या अंतःकरणातला हे सगळ्या भ्रांती ज्या काही आहेत या सगळ्या भ्रांती वारंवार उपदेश करून वारंवार पुन्हा मला या सगळ्या गोष्टीचा सातत्याने खुलासा करून कशा पद्धतीने यातनं सुटावं याचं मार्गदर्शन जे काही आहे ते सद्गुरु त्या ठिकाणी आमच्या आयुष्यात येऊन आमच्या ह्या सगळ्या भ्रांती नाहीशा करतात. आणि त्या भ्रांती आमच्या जोपर्यंत नाहीशा होणार नाही तोपर्यंत या भ्रांती रूप अंधारातून आम्ही बाहेर पडणार नाही, प्रकाशाकडे आम्ही जाणार नाही. आणि म्हणून वास्तविक पाहता या प्रकाशाकडे जायचं असेल स्वानुभव जर का आपल्याला घ्यायचा असेल म्हणजेच त्या ठिकाणी आत्मस्वरूपाचा अनुभव जर का आम्हाला घ्यायचा असेल तर हळूहळू ह्या वैराग्याशिवाय काय तरणोपाय नाही. आणि म्हणून ते वैराग्य आमच्या अंतःकरणात त्या ठिकाणी काय तर भगवत कृपेने उत्पन्न व्हावं. आम्ही त्याच्यासाठी तशा पद्धतीने सातत्याने प्रयत्नशील राहावं आणि त्या वैराग्याच्या बळावर हळूहळू आमचा परमार्थाचा प्रवास जो काही आहे तो अत्यंत सुखरूप अशा पद्धतीचा आमचा प्रवास व्हावा अशा प्रकारची प्रार्थना करून झालेलं चिंतन डॉक्टर काकांच्या चरणी आणि त्याचबरोबर आपल्या सगळ्यांच्या चरणी समर्थांच्या चरणी समर्पित करून वाणीला विराम देते आणि इथे थांबते. जय जय रघुवीर समर्थ.